नमस्कार, मी नीरा न्यूज अनकटच्या पुणे कनेक्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। पाहुयात पुण्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी। पुण्यातील जंगली महाराज मंदिरासमोर 70,000 रुपये किमतीचा मोबाईल फोन हिसकावून घेणाऱ्या आरोपीस पुणे शहर गुन्हे शाखेच्या युनिट 1 ने 24 तासात अटक केली आहे। पोलिसांनी घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त बातमीदाराच्या माहितीनुसार शिवाजीनगर रेल्वे स्टेशन पार्किंग परिसरात सापळा रचून आरोपीस अटक केली आहे। मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल पुणे दौऱ्यादरम्यान माध्यमांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भाजपावरील टीकेवरून नाराजी व्यक्त केली आहे। 2017 ते 2022 या कालावधीत पुण्यात नेमका काय विकास झाला याची माहिती मी त्यांना पाठवणार असल्याचं सांगत बावनकुळेंनी अजित पवारांनी भाजपाचं नाव घेऊन टीका करू नये असा सल्ला दिलाय। राज्याच्या अर्थसंकल्पीय तरतुदीनुसार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे 1600 कोटी रुपये खर्चाविना परत जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे। या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर नाराजी व्यक्त केली आहे। तसंच आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी एसटी महामंडळाच्या ताफ्यात 8000 बस दाखल करण्यासंदर्भातील प्रक्रिया गतिमान करून निधी मार्गी लावावा, अन्यथा संबंधितांना जबाबदार धरून कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला आहे। परिवहन विभागाकडून टपाल विभागामार्फत परवाना आणि वाहन नोंदणी प्रमाणपत्र घरपोच मिळवण्यासाठी आता सेवा शुल्कात वाढ करण्यात आली आहे। त्यानुसार परवाना किंवा वाहन नोंदणी प्रमाणपत्र घरपोच देण्यासाठी 58 रुपयांऐवजी 70 रुपये द्यावे लागणार आहेत। 1 जानेवारीपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली असल्याने नागरिकांच्या खिशाला आता झळ बसणार आहे। महापालिका निवडणुकीच्या प्रचारात एआयने प्रभाव निर्माण केलाय। उमेदवारांना प्रचाराला वेळ कमी मिळाल्यामुळे समाज माध्यमी प्रचारावर जोर देण्यासाठी उमेदवारांकडून एआयचा वापर केला जातोय। एआयच्या सहाय्याने दृकश्राव्य प्रचार साहित्य निर्मिती, भावनात्मक विश्लेषण, एआय चॅटबॉट सारख्या विविध साधनांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात असल्याचं निरीक्षण तज्ज्ञांनी नोंदवलंय। पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत आम्ही तुतारीला बरोबर घेतलंय। घड्याळ आणि तुतारी एकत्र आले आहेत। आम्हाला वाद घालायचा नाहीये। मागचं झालं गेलं गंगेला मिळालं। आता आपण एकोप्याने काम करायचंय। शरद पवार यांचं नेतृत्व दूरदृष्टी असलेलं नेतृत्व असल्याची स्तुती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलंय। अजितदादांनी स्तुती करत शरद पवार यांच्याशी जुळवून घेण्याचे संकेत दिल्याचं बोललं जात आहे। महापालिकेतील सत्तेचा मार्ग ठरविणाऱ्या आणि भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या चिंचवड विधानसभा मतदारसंघातील प्रभागांमध्ये भाजपासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आव्हान निर्माण केलंय। या पक्षाने 2 प्रभागात शिवसेना शिंदे पक्षाशी युती केली आहे। लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर महापालिकेची पहिलीच निवडणूक होत असल्याने त्यांचे बंधू आमदार शंकर जगताप यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। खासदार पुत्र निवडणूक रिंगणात असल्याने चिंचवडमधील 6 प्रभागातील लढती लक्षवेधी ठरणार असून त्याकडे साऱ्यांचंच लक्ष लागलंय। जुन्नर तालुक्यातील ओतूर येथील गाढवेपट परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं। या बिबट्याला जेरबंद करण्यात ओतूर वन विभागाला अखेर यश मिळालंय। आणि या बातमीचा वेळ झाली। पुणे कनेक्टमध्ये इथेच थांबायची। तोपर्यंत पाहत राहा न्यूज।